तर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा टॉपिक आपण बघत आहे. तर त्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल हा पॉईंट आपण आज बघूया. तर त्या अगोदर पुस्तकामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे ते थोडे आपण डिस्कस करूया. तर यामध्ये बघा एक प्रश्न विचारलेला आहे, काही मॉलिक्यूल दिलेले आहेत OH, CH, NH आणि प्रश्न विचारलेला आहे यामध्ये काय बघा, अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉन्ड पोलॅरिटी. तर हे मॉलिक्यूल दिलेले आहेत आणि त्यांचं काय करायचं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये बॉन्ड पोलॅरिटीप्रमाणे अरेंजमेंट करायचे आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया, 3 मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन कॉमन आहे, ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन या तिघांमध्ये कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ते पहिल्यांदा आपण चेक करूया. तर बघा आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असते, तर कॅपॅसिटी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स. एखाद्या ॲटमची इलेक्ट्रॉन घेण्याची जी क्षमता आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता या तिघांमध्ये जर विचार केला आपण तर त्यामध्ये जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्यानंतर कोण येतं, नायट्रोजन, आणि त्यानंतर कोण येतं रे, कार्बन्स. बरं आहे का. त्यामुळं आपण आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं हा OH कसा असणार आहे, पोलॅरिटी याची जास्त असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा कोण येणार, OH. त्यानंतर कोण आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे, नायट्रोजनची, मग कोण येणार, NH, आणि 3 नंबरला कोण येणार, CH. याप्रमाणे येणार आहे. ओके, तर हे त्याचा आन्सर आहे. बरोबर आहे का. बाउंड पोलॅरिटी OH ची जास्त आहे, CH ची कमी आहे, आणि NH ची कशा आहे, मीडियम आहे. का OH ची जास्त आहे रे, कारण ऑक्सिजन कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. या 3 ॲटममध्ये जर विचार केला, ऑक्सिजनची पोलॅरिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे. बरं आहे का. आणि जेवढं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तेवढं बॉन्ड पोलॅरिटी पण काय असेल, जास्त असेल. आणि जो कार्बन आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, त्यामुळे तो लास्ट येणार. ठीक आहे. तर हे झालं पहिला क्वेश्चन्स. आता 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा, प्रॉब्लेम 11.3 हा विचारलेला आहे. आता यामध्ये 3 कंपाऊंड दिलेले आहेत यामध्ये, आणि आपण जे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल आहे त्यामध्ये एक पॉईंट बघितला होता आपण यामध्ये, की जसे आपण ब्रँच वाढवतो तसं काय होतं रे, जो बॉइलिंग पॉईंट आहे तो कमी होतो. का कमी होतं, कारण यामध्ये जे सरफेस एरिया आहे तो काय होत आहे, कमी होत आहे. बरं आहे का. म्हणजे यामध्ये आपण बघत आहे 4 कंपाऊंड आहेत आणि काय होत आहे, ब्रँचिंग वाढवत आहे. ब्रँचिंग खूप वाढत आहे त्यामध्ये, आणि जसं ब्रँचिंग वाढत आहे तसं काय होतं, बॉइलिंग पॉईंट कमी कमी होत आहे. पहिल्याचं बॉइलिंग पॉईंट किती आहे, 118 डिग्री सेल्सिअस, नंतर 108 आहे, 99 आहे, आणि 82 आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंट कमी होत आहे. का कमी होत आहे, कारण ब्रँचिंग वाढत आहे. जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ब्रँचिंग वाढत असतील तर बॉइलिंग पॉईंट कमी होतं. का कमी होतं रे, कारण सरफेस एरिया पण कमी होत आहे. वंडरवॉल फोर्सेस यामध्ये वीक होत आहे, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट कमी होत आहे. ओके. तर बघा पहिलं कुठलं आहे, N ब्युटाइल अल्कोहोल आहे, स्ट्रेट चेन आहे, त्यामुळे जर बॉइलिंग पॉईंट जास्त असणार इथं. आणि या ठिकाणी एक ब्रँच आहे, इथं पण एक आहे, इथं 2 आहेत, आणि 2 असल्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी आहे. आता या दोघांमध्ये विचार करा, दोघांमध्ये पण एक एक ब्रँच आहे, पण हा कार्बन कसा आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे, हा कसा आहे रे, सेकंडरी अल्कोहोल आहे. त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये सेकंडरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. ठीक आहे. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, की सरफेस एरिया कमी होत आहे. ब्रँचिंग वाढले की सरफेस एरिया कमी होतो, वंडरवॉल फोर्सेस पण कमी होतात, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट कमी कमी होत आहे. हां. आता तिसरा क्वेश्चन यामध्ये आहे बघा, या ठिकाणी आता ॲक्च्युली आपण फिनॉलमध्ये हा पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला अगोदर सांगितले, पहिल्यांदा मी फक्त अल्कोहोल घेणार आहे, अल्कोहोल पूर्ण संपला की परत फिनॉल चालू करणार आहे. तरी पण याच्यामध्ये प्रश्न असल्यामुळे थोडं डिस्कस करूया आपण. आता हा कुठला आहे, आर्थो नायट्रोफिनॉल, आणि हा कोण आहे, पॅरा नायट्रोफिनॉल्स. तर यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की या दोघांमध्ये कोणाची सोल्युबिलिटी जास्त आहे. ओके. आता सोल्युबिलिटी कोणावर डिपेंड असते रे, आता या 2 कंपाऊंड जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला आपण तर पाण्याबरोबर जो मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल त्याची सोल्युबिलिटी जास्त असेल, आणि जो मॉलिक्यूल वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार नाही त्याची सोल्युबिलिटी कमी असणार आहे. तर यामध्ये 2 टाईपचे बॉन्ड फार महत्त्वाचे आहेत. एक आहे बघा इंट्रामॉलिक्युलर, असा उल्लेख केलेला आहे.
इंट्रामॉलिक्युलर आणि एक आहे तर लिहितो मी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर बघा दोन बॉन्ड आहेत, मी तर लिहितो एक आहे इंट्रा मॉलिक्युलर आणि एक आहे इंटरमॉलिक्युलर. तर काय दोघातला फरक आहे रे? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्ड तयार होत असेल, एकाच मॉलिक्यूलमध्ये दोन वेगळ्या आयटममध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असेल तर त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असेल तर त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चेक करूया आपण कोणाची सोल्युबिलिटी जास्त आहे आणि कोणाची कमी आहे. तर पहिल्यांदा पहिला केस डिस्कस करूया आर्थोनायट्रोफिनॉल. आता हा जो आर्थोनायट्रोफिनॉल आहे यामध्ये काय होतं रे बघा, हा नायट्रो ग्रुप आहे, हा OH आहे, तर Hवर पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह असतं. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतं, अट्रॅक्शन होतं आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं पॉझिटिव्ह अपोजिट चार्ज असल्यामुळं. आणि त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये काय होतं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. बरं आहे का? आणि हा मॉलिक्यूल जर मी पाण्यामध्ये डिप केला, वॉटरमध्ये डिप केला तर तो हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग तयार करणार नाही. वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार नाही. का करणार नाही? कारण की त्याच्या आतमध्ये काय झालेलं आहे, ॲटमच्या मध्येच बॉन्डिंग तयार झालेलं आहे. त्यामुळे तो सेपरेट वॉटर बरोबर बॉन्डिंग तयार करणार नाही. त्यामुळे याची सोल्युबिलिटी कशी असणार, लेस सोल्युबिलिटी असणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जो मॉलिक्यूल वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल त्याची सोल्युबिलिटी जास्त असणार आहे. पण यामध्ये काय अडचण आहे, कारण इंट्रामॉलिक्युलर बॉन्डिंग तयार झालेलं आहे. म्हणजे त्याच मॉलिक्यूलमध्ये दोन ॲटमच्या मध्ये OH आणि NO2 यांच्यामध्येच हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेलं आहे. त्यामुळे ते सेपरेट वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत नाही. त्यामुळे इट इज अ लेस सोल्युबल. हा पॉईंट लक्षात ठेवा. या केसमध्ये डिस्कस करा. या केसमध्ये काय आहे, या केसमध्ये OH वर आहे, NO2 खाली आहे. म्हणजे हे दोन एकमेकांचे कसे आहेत रे, अपोजिट आहेत एकमेकांचे. त्यामुळे या दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन असणार आहे. या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार नाही. बरोबर आहे का? मग असा मॉलिक्यूल जर वॉटरमध्ये डिप केला तर तो मॉलिक्यूल काय करेल, वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल. यामध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे का? तर हा NO2 ग्रुप आहे, हा एक वॉटरचा मॉलिक्यूल आहे. वॉटरमधला H+ आणि फिनॉलमधला जो नायट्रोमधला O या दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. इकडे एक वॉटरचा मॉलिक्यूल आहे, तो काय करेल, OH मधला H आणि वॉटरमधला O या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग तयार होईल. म्हणजे आर्थोनायट्रोफिनॉल जर वॉटरमध्ये डिप केला तर तो वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल. वॉटरचे दोन मॉलिक्यूल आहेत, या साईडला एक आहे आणि पलीकडे एक आहे. मग आर्थोनायट्रोफिनॉल पॅरानायट्रोफिनॉल दोघांबरोबर बॉन्डिंग तयार करेल. आणि अगोदर सांगितलेले आहे की वॉटर बरोबर जर एखादा मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असेल तर त्याची सोल्युबिलिटी जास्त असते. त्यामुळे हा कसा आहे, हायर सोल्युबिलिटी आहे आणि हा कसा आहे, लेस सोल्युबिलिटी आहे. ठीक आहे, तर हा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. पुढचा पॉईंट आहे लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल. त्यामध्ये बघूया आपण, म्हणजे मेन पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज
ऑफ अल्कोहोल. तर आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल हा पॉईंट बघायचा आहे. त्याच्या अंडर कुठला पॉईंट बघूया आपण, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल. तर जे अल्कोहोल आहे त्याचे आपल्याला टेस्ट करायचे आहेत की जे अल्कोहोल आहे तो कसा आहे, ॲसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे, हे टेस्ट आपल्याला करायचे आहे. तर त्यासाठी काही लॅबोरेटरी टेस्ट आहे ते आपण डिस्कस करूया. तर त्यामध्ये नंबर 1 आहे लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट करायचं आपल्याला, बरं आहे का. आता यामध्ये बघा तुम्हाला लिटमस माहीत असेल की 2 टाईपचं लिटमस पेपर असतं, एक आहे ब्ल्यू आणि एक आहे रेड. जर ब्ल्यू जो लिटमस आहे तो जर आपण एखाद्या सोल्युशनमध्ये डिप केला आणि ब्ल्यूचा जर रेड होत असेल तर ते सोल्युशन कोणतं असणार आहे, ॲसिडिक. जर आपण रेड लिटमस पेपर घेतला आणि तो जर आपण डिप केला सोल्युशनमध्ये आणि रेडचा जर ब्ल्यू होत असेल तर सोल्युशन कोणतं असं रे, बेसिक असं, बेसिक. आणि जर चेंज होत नसेल, नो चेंज, लिटमस पेपरमध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज होत नसेल तर ते सोल्युशन कसं असतं, न्यूट्रल असतं. हे आपण 10वी 11वीमध्ये शिकलेलं आहोत, बरं आहे का. तर म्हणजे जे लिटमस पेपर आहे त्याद्वारे आपण एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके. आता अल्कोहोलच्या बाबतीत जर बघितलं आपण तर अल्कोहोलमध्ये काय होतं बघूया आपण. aqueous solution of alcohol, aqueous solution of alcohol do not show acidic nature. ओके. आता यामध्ये जर बघितलं आपण ॲसिडिक नेचर और बेसिक नेचर, यामध्ये जर बघितलं आपण की जे लिटमस पेपर आहे ते जर अल्कोहोलमध्ये डिप केला आपण तर कुठलाही रिस्पॉन्स त्यामध्ये दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की जो अल्कोहोल आहे तो कसा असणार आहे, मग न्यूट्रल असणार आहे. असं पहिल्या टेस्टवर आपण कन्क्लुजन काढू शकतो, बरं आहे का. कारण की अल्कोहोल जो आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू लिटमस पेपर डिप करा, रेड लिटमस पेपर डिप करा, कोणताही चेंज त्यामध्ये होत नाही. म्हणजे आपण कन्क्लुजन काढू शकतो की जो अल्कोहोल आहे तो कसा आहे, न्यूट्रल असणार आहे पहिल्या टेस्टवरून. अजून बरेच टेस्ट आहेत, बरं आहे का. तर पुढे बघूया आपण अल्कोहोल अजून कसं आहे हां ते चेक करूया आपण. तर नंबर 1 टेस्ट आहे लिटमस टेस्ट. आता नंबर 2 बघूया. रिॲक्शन विथ बेस. आता बेस बरोबर रिॲक्शन करून बघूया. अल्कोहोल घ्यायचं आणि बेस बरोबर रिॲक्शन करायचं तर आपल्याला त्याचं नेचर कळतं अल्कोहोलचं, तो ॲसिडिक आहे का, बेसिक आहे का, न्यूट्रल आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर बघूया आपण. ओके. तर मगाशी आपण बघितलं की जो अल्कोहोल आहे तो कसा आहे, ॲसिडिक नेचर तर नाही आहे अल्कोहोलचं. आणि जर अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर नसेल तर तो बेसबरोबर रिॲक्शन करत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की जर एखादा मॉलिक्यूल, एखादं सोल्युशन ॲसिडिक असेल तर तो बेसिक बरोबर रिॲक्शन करतं आणि आपल्याला बेसबरोबर रिॲक्शन करायची अल्कोहोलची. जर अल्कोहोल ॲसिडिकच नसेल तर तो बेसबरोबर रिॲक्शन करणार नाही, बरं आहे का. म्हणजे आपण सेकंड पॉईंट लिहू शकतो यामध्ये. सो it does not react with bases like sodium bicarbonate, sodium hydroxide, बरं आहे का. तर हे बेस आहेत, हा स्ट्रॉंग बेस आहे, हा वीक बेस आहे. तर या दोघांबरोबर रिॲक्शन करत नाही, बरं आहे का. तिसरा पॉईंट बघूया यामध्ये आपण. बट it react with strong base like
सोडियम और पोटॅशियम. पण हा जो अल्कोहोल आहे तो कुणाबरोबर रिॲक्शन करतो रे? जे स्ट्रॉंग बेस आहे सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत हे अल्कली मेटल आहे, स्ट्रॉंग अल्कली मेटल आहे, स्ट्रॉंग बेस आहे, तर त्यांच्याबरोबर तो रिॲक्शन करतो. पण सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट हे बेस असून सुद्धा हा वीक बेस आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे, तर यांच्याही पेक्षा हे खूप ॲक्टिव्ह आहे सोडियम आणि पोटॅशियम. त्यामुळे जो अल्कोहोल आहे तो सोडियम आणि पोटॅशियम बरोबर काय करतं? रिॲक्शन करतं. ओके, आता त्या दोघांची रिॲक्शन करूया आपण आणि त्या रिॲक्शनवरून आपल्याला कळेल की अल्कोहोल कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघूया आपण. तर इट इज अल्कोहोल, त्याची रिॲक्शन करूया आपण सोडियम बरोबर. इट इज सोडियम मेटल्स. ओके, तर या ठिकाणी काय होतं बघा, दोन मॉलिक्युल आहेत अल्कोहोलचे, सोडियमचे पण दोन मॉलिक्युल घेतलेले आहेत. तर हे जे हायड्रोजन आहेत या ठिकाणी ते किती? दोन आहेत, बरोबर आहे का? आणि दोन सोडियम आहेत. तर दोन सोडियम काय करतात? त्या दोन हायड्रोजनला रिप्लेस करतात. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, या ठिकाणी हा कंपाऊंड मिळतो. प्लस दोन हायड्रोजन बाहेर पडतात, म्हणजेच काय बाहेर मिळतं रे? हायड्रोजन गॅस. याला म्हणायचं हा सोडियम आहे आणि हा अल्कोऑक्साईड. सोडियम अल्कोऑक्साईड या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, आता हे जे रिॲक्शन आहे आपण रिॲक्शन केलेले आहे, तर त्या रिॲक्शनला आपल्याला काय कळतं रे? हा जो अल्कोहोल आहे तो कसा आहे? ॲसिडिक नेचर आहे हे आपल्याला कळतं. कसं कळतं ॲसिडिक नेचर आहे? कारण आपण 11वीमध्ये थिअरी शिकलेली आहे. ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी हे आपण शिकलेले आहे. ॲसिड बेस थिअरी आहे, ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी. तर या थिअरीनुसार जर बघितलं आपण तर कुणाला ॲसिड म्हणायचं आणि कुणाला बेस म्हणायचं, तर यांनी सांगितलेलं आहे की जे सबस्टन्स विच डोनेट H प्लस इज कॉल्ड ॲज ॲसिड. तर जे सबस्टन्स H प्लस देतात त्यांना ॲसिड म्हणायचं, हे कोणी सांगितलेलं आहे? ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी यांनी सांगितलेलं आहे. तर या थिअरीनुसार जर बघितलं आपण तर हा जो अल्कोहोल आहे तो कसा असणार आहे? ॲसिडिक नेचर असणार आहे. काय ॲसिडिक नेचर आहे? कारण या ठिकाणी अल्कोहोल काय करत आहे? H प्लस देत आहे, बरं आहे का? दोन मॉलिक्युल आहेत, एक मॉलिक्युल घेतला तर एक हायड्रोजन डोनेट करेल, दोन मॉलिक्युल तर दोन हायड्रोजन्स, म्हणजे हायड्रोजन डोनेट केलेला आहे. त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो कसा आहे? ॲसिडिक नेचर आहे. या ठिकाणी हे प्रूफ होतं. पण जर आपण बघितलं की हा स्ट्रॉंग ॲसिड आहे का वीक ॲसिड आहे, हे जर चेक केलं आपण तर आपल्याला दिसून येईल की हा जो अल्कोहोल आहे तो कसा आहे? वीक ॲसिड आहे. आता काय वीक ॲसिड आहे रे? तर ॲसिडिटी कोणावर डिपेंड असते? स्ट्रॉंग आहे का वीक आहे? तर ते हायड्रोजन जे डोनेट करण्याची जी क्षमता आहे त्याच्यावर डिपेंड असते. द कॅपॅसिटी ऑफ डोनेट H प्लस. तर हा H प्लस डोनेट करतोय पण स्लोली करतोय, खूप वेळ लागतो H प्लस डोनेट करायला, त्यामुळे तो वीक ॲसिड आहे. आणि काही केमिकल असे आहेत की ते काय करतात? H प्लस फास्ट डोनेट करतात, त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग ॲसिड. फॉर एक्झाम्पल HCl हा काय करतो? H प्लस पटकन डोनेट करतो, त्यामुळे त्याला स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणायचं. पण हा जो अल्कोहोल आहे तो H प्लस डोनेट करतोय पण स्लोली, त्यामुळे अल्कोहोल कसा आहे? वीक ॲसिड आहे. ओके, तर आपण दुसरी टेस्ट बघितलेली आहे, लॅबोरेटरी टेस्ट, रिॲक्शन विथ बेस. अल्कोहोल आपण काय केलेलं आहे? अल्कोहोल घेतलेला आहे आणि बेस बरोबर रिॲक्शन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस बेस बरोबर रिॲक्शन केलेलं आहे त्यावेळेस आपल्याला काय कन्क्लुजन होतं की अल्कोहोल कसं आहे? वीक ॲसिडिक आहे. ओके, तर हे झाले दुसरं पॉईंट्स. आता यामध्ये अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे ते आपण डिस्कस करूया. आता यामध्ये जो वीक ॲसिड असतो, वीक ॲसिड जर शॉर्ट लिहिले तुम्ही, वीक ॲसिड जो आहे तो कुणाबरोबर रिॲक्शन करतो रे? कधी लक्ष ठेवायचं? ॲसिड कुणाबरोबर रिॲक्शन करतो? बेस बरोबर. तर वीक ॲसिड कुणावर रिॲक्शन करणार आहे? एक तर वीक बेस किंवा स्ट्रॉंग बेस, या दोघांपैकी कुणाबरोबर रिॲक्शन करणार आहे. तर नेहमी लक्ष ठेवायचं की जो वीक ॲसिड आहे
तो वीक स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्शन करतो, वीक बेस बरोबर रिॲक्शन करत नाही. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. सेकंड पॉईंट्स, जर आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतलं, स्ट्रॉंग ॲसिड, आणि त्याची रिॲक्शन जर बघितली आपण वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस घेतला तर तो दोघांबरोबर रिॲक्शन करतो. बरं का, मी रिपीट करतो. जर आपण वीक ॲसिड घेतला तर वीक ॲसिड कुणावर रिॲक्शन करतं? स्ट्रॉंग बेस बरोबर. वीक ॲसिड वीक बेस बरोबर रिॲक्शन करत नाही. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे की स्ट्रॉंग ॲसिड काय करतं? दोघांबरोबर रिॲक्शन करू शकतो, वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस बरोबर. आता याचं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. आता स्ट्रॉंग ॲसिड घेऊया. HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, बरं आहे का, स्ट्रॉंग ॲसिड. त्याची रिॲक्शन करूया. वीक बेस घेऊया आपण एखादं. सोडियम बायकार्बोनेट इज अ वीक बेस. आणि स्ट्रॉंग बेस पण घेऊया. NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. तर हा स्ट्रॉंग बेस घेऊया. या दोघांची रिॲक्शन करूया आपण. तर यामध्ये हा Cl आणि हा सोडियम रिमूव्ह, बरं आहे का, म्हणजे हा NaCl रिमूव्ह होतोय प्लस. आता काय शिल्लक आहे या ठिकाणी बघा, इथं काय काय शिल्लक आहे मी सांगतो. हा H शिल्लक आहे आणि इकडे कोण आहे? HCO3 शिल्लक आहे. एवढं शिल्लक आहे. म्हणजे हा H2 एकत्र येतो आणि यातला एक ऑक्सिजन इकडे येतो. म्हणजेच काय मिळतं रे? ऑक्सिजन इकडे आल्यानंतर H2 प्लस इथं काय शिल्लक राहतं? CO2. तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. या दोघांची रिॲक्शन कशी होती बघा. हा NaCl रिमूव्ह होतो आणि हा वॉटर. ओके. तर याप्रमाणे आपण बघू शकतो की जो स्ट्रॉंग ॲसिड आहे तो वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस बरोबर दोघांबरोबर रिॲक्शन करू शकतो. पण जो वीक ॲसिड आहे तो फक्त कुणावर रिॲक्शन करतं? स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्शन करतं. हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके. तर आपले 2 टेस्ट झालेले आहेत, लिटमस टेस्ट आणि रिॲक्शन विथ बेस. आता अजून एक टेस्ट आहे, ते पण डिस्कस करूया आपण. ओके. पुढची टेस्ट आहे ल्युकास टेस्ट. आता हे जे टेस्ट आहे हे आपल्याला झालेले आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. तुम्हाला आठवत असेल की हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण काय केलं होतं? अल्कोहोलचं रूपांतर केलं होतं कशामध्ये? अल्काइल हॅलाइडमध्ये. आणि त्यावेळेस आपण ल्युकास रिएजंट वापरलं होतं, बरोबर आहे का. तर कशी रिॲक्शन होते थोडक्यात मी सांगतो बघा. अल्कोहोल आहे, याची रिॲक्शन केली होती आपण HCl बरोबर, कॉन्सन्ट्रेटेड HCl. आणि काय घेतलं होतं आपण? अनहायड्रस झिंक क्लोराईड घेतला होता. तर काय कशी रिॲक्शन होते? हा OH आणि हा H रिमूव्ह होतो आणि काय मिळतं? अल्काइल क्लोराइड्स. इट इज अल्काइल क्लोराइड्स प्लस H2 वॉटर. आता ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये काय होतं? जो प्रोडक्ट मिळत असतो हा प्रोडक्ट ज्यावेळेस मिळतोय त्यावेळेस तो कसा मिळतोय? व्हाईट PPTमध्ये मिळतो. व्हाईट PPT, प्रिसिपिटेट त्याला म्हणायचं आपण, प्रिसिपिटेट्स. आता काय असेल व्हाईट प्रिसिपिटेट? आता बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की ज्यावेळी दूध खराब होतं, दूध खराब झाल्यानंतर काय होतं? जे सॉलिड पार्टिकल आहे दुधामध्ये ते एका बाजूला आणि वॉटर एका बाजूला तयार होतं. तर जे सॉलिड पार्टिकल आहेत व्हाईट कलरचे ते त्यांना आपण ते प्रिसिपिटेट्स PPT सारखे दिसत असतात, त्यांना आपण PPT म्हणू शकतो. इट इज अ व्हाईट PPT. तर असं प्रोडक्ट मिळतं. ओके. आता या ठिकाणी आपला फार महत्त्वाचा एक पॉईंट आहे की हा जो ल्युकास रिएजंट आहे या ठिकाणी कशासाठी वापरतो आपण? तर हा कशासाठी वापरतात? टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल. जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल आहे त्या तिघांमध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी ल्युकास रिएजंटचा या ठिकाणी वापर करतात. आता कसं डिस्टिंग्विश करायचं बघूया आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 3 सोल्युशन दिलेलं आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, त्यातला प्रायमरी कोणता आहे, सेकंडरी कोणता आहे आणि टर्शियरी कोणता आहे तो आयडेंटिफाय करा. आणि तुम्हाला मी ल्युकास रिएजंट दिलेला आहे. तर कसं आयडेंटिफाय करू शकतो आपण? तर टेस्ट आहे ते डिस्कस करूया आपण. तर बघा यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण टर्शियरी अल्कोहोल घेतलं
टर्शियरी अल्कोहोल आणि त्यामध्ये जर आपण ल्युकास रिएजंट ॲड केलं, ल्युकास रिएजंट्स हा जर ॲड केला आपण ल्युकास रिएजंट्स, तर काय होतं आपल्याला व्हाईट पीपीटी मिळते, व्हाईट पीपीटी. पण कधी मिळते रे? इमिजिएटली, फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये पीपीटी मिळते जर टर्शियरी अल्कोहोल घेतला तर. जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला, सेकंडरी अल्कोहोल आणि त्याच्यामध्ये जर आपण ल्युकास रिएजंट मिक्स केला, ल्युकास रिएजंट्स, तर काय होतं या ठिकाणी? या ठिकाणी पण काय होतं? व्हाईट पीपीटी मिळते. पण कधी मिळते रे? 5 to 10 मिनिट्स, 5 ते 10 मिनिटानंतर मिळते. मग ओळखू शकतो आपण कोणता आहे? सेकंडरी अल्कोहोल आहे. पण जर आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि त्यामध्ये जर ल्युकास रिएजंट आपण मिक्स केला, ल्युकास रिएजंट्स, तर काय होतं या ठिकाणी? या ठिकाणी नो व्हाईट पीपीटी. ॲट रूम टेम्परेचर. प्रायमरी अल्कोहोल जर घेतला तुम्ही तर त्या ठिकाणी व्हाईट पीपीटी मिळत नाही. ओके, तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण? या तिघांमध्ये डिस्टिंग्विश करू शकतो आपण. टर्शियरी अल्कोहोल असेल आणि त्यामध्ये जर ल्युकास रिएजंट तुम्ही ॲड केला तर व्हाईट पीपीटी लगेच मिळते. आपण ओळखू शकतो की तो कोण आहे? टर्शियरी अल्कोहोल आहे. जर सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि त्यामध्ये ल्युकास रिएजंट मिक्स केला तर पीपीटी येणार आहे, पण कधी येणार आहे? 5 ते 10 मिनिटानंतर येणार आहे. ओळखू शकतो आपण तो सेकंडरी आहे. आणि जर प्रायमरी अल्कोहोल असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही ल्युकास रिएजंट ॲड केला असेल तर त्या ठिकाणी पीपीटी मिळत नाही. मग आपण ओळखू शकतो की तो कोण आहे? प्रायमरी आहे. रूम टेम्परेचरला मिळत नाही, पण जर आपण हीट केलं तर या ठिकाणी पीपीटी मिळते. ओके, तर हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे जे लॅबोरेटरी टेस्ट आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण बघितलेलं आहे लिटमस टेस्ट, दुसरा आहे रिॲक्शन विथ बेस आणि तिसरा आहे ल्युकास रिएजंट्स. तर हे कशासाठी टेस्ट आहेत की जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोलचं नेचर कसं आहे त्यासाठी आपण ते डिस्कस केलेलं आहे. बरं आहे का? म्हणजे लिटमस टेस्टमध्ये आपल्याला काही कळत नाही, काही रिस्पॉन्स देत नाही अल्कोहोल, त्याचं नेचर आपल्याला त्या ठिकाणी माहीत होत नाही. पण जर आपण अल्कोहोलची रिॲक्शन बेस बरोबर केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की अल्कोहोल कसं आहे? वीक ॲसिडिक आहे, हे दिसून येतं आपल्याला. ठीक आहे, तर राहिलेले जे पॉईंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.